नमस्ते, मी चेतन येणारे आणि तुम्ही बघताय चिंतन विथ चेतन. आज आपण करतोय आपली पहिली पॉडकास्ट सिरीज, ती म्हणजे बोलू काही. आणि आज माझ्यासोबत आहे माझा मित्र विश्वजित. नमस्ते. नुकतेच 10वी-12वीचे रिझल्ट झाले, शिवाय नीटची परीक्षा झाली आणि आत्ता पालकांना फार मोठा प्रश्नाचा पडलाय की किस रास्ते जाना है. आणि खरं तर ही अशी वेळ असते की पालक एकदम कन्फ्यूज असतात आणि जनरली त्यांना रस्तेच माहिती नसतात. विद्यार्थ्यांसाठी हे जग फारच नवीन असतं, त्यामुळे हा प्रश्न तर हमखास पडतो. आता तर खरं NEP आलं आहे आणि NEPमुळे असं होतं की आता लोकांना कळत नाही की भाई हे स्ट्रीम्सचं जे कॉम्बिनेशन वगैरे, सो याचीच उत्तरं देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. मला आहे ना एक छोटंसं कोट आठवतं. कोट नाही म्हणता येणार, पण देवाने हत्ती आणि मुंगी बनवलं हे डिफाईन करणारे आपण आहोत की हत्ती कुठेतरी ग्रेट आहे आणि मुंगी कुठेतरी कमी आहे. हेच तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत करताय. हे म्हणजे आणखीन एक छोटासा किस्सा आठवतो की त्यातनं आधीची एज्युकेशन पॉलिसी आणि आत्ताची पॉलिसी यातला डिफरन्स कळेल. तर एक छानसं मोठंसं एक सर्कस होतं आणि त्यामध्ये एक जादूगार होता. तर जेव्हा त्या जादूगाराकडे एक कोणीतरी माणूस आला आणि तो म्हणाला की माझ्याकडे फार अद्भुत गोष्टी आहेत. जादूगारालाही वाटलं की असं काय आणलंय भाऊ यांनी. मग त्यातनं एक छोटासा त्या माणसाने कुत्र्याचं पिल्लू काढलं आणि सांगितलं की जगात कोणी वाजवू शकणार नाही असं व्हायोलिन हे वाजवेल. तर काही तार छेडणे त्याने, पण तितक्यात एक मोठं कुत्रं तिथून आत आलं आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाला उचललं आणि बाहेर नेलं. तर जादूगारालाही वाटलं की नेमकी काय झालं. तर त्या माणसाने सांगितलं की ही तिची आई आहे आणि तिला याला डॉक्टर बनवायचं आहे. आजचे पालकही हेच करतात. हो, म्हणजे एकदम असं तू उदाहरण असं दिलं की एकदम हसण्यासारखं आहे, बट खूप डीप आहे. याच्यामधनं आपल्याला एक असं खूप कळून येतं की पॅरेंट्स किंवा अगदी विद्यार्थीसुद्धा 12वी झाल्यानंतर एक करतात की कोणतं फील्डला जास्त वर्चस्व आहे किंवा कुठे जाऊन पुढे जॉब्सला अपॉर्च्युनिटीज जास्त आहे किंवा आपल्याला जग कसं दिसतंय आणि त्या दिशेने जाण्याचे प्रयत्न करतात. खरं तर खूप अशा डायव्हर्स फील्ड असतात आणि म्हणजे असं असतं की भाई इकडे पण आपण जाऊ शकतो, इथे पण करू शकतो, जसं की मास कम्युनिकेशन असेल. बट त्यांना असं वाटतं की कुठेतरी IT म्हणजेच काय ते. सो ही खरं तर विचारधारा न्यू एज्युकेशन पॉलिसीमधनं बदलण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि खरं तर कम्पेअर करायला गेलं तर चेतन, तुला मी सांगू इच्छितो की 1986च्या पॉलिसीमध्ये त्याचं फॉर्मेशनचं बॅकग्राऊंड मला फक्त सांगायला आवडेल की पूर्वी आहे ना आपल्याकडे बँकिंग सिस्टीममध्ये कॉम्प्युटर आणायचे होते. तर त्याच्यासाठी सुद्धा बँकेवाल्यांनी आंदोलनं केली होती. का तर आम्हाला कॉम्प्युटर नको म्हणून. खरं तर माणसाचे प्रयत्न असे कमी करण्याचा, म्हणजे माणसाचे कष्ट कमी करण्याचा त्यातनं प्रयत्न होता, पण तरीसुद्धा ॲक्सेप्टन्स नव्हता टेक्नॉलॉजीला. तर सरकारच्या असं लक्षात आलं की ह्याचा भरच नाही आहे एज्युकेशनमध्ये आणि म्हणून 1986च्या पॉलिसीमध्ये त्यांनी सायन्स अँड टेकवर भर जास्त दिला. पर्यायानं इंजिनिअरिंग फील्डला जरा जास्त वर्चस्व आलं आणि बाकीचे फील्ड लयाला गेले. आणि आता आपण बघू शकतो की सायन्स अँड टेकमध्ये तर दर 5 वर्षांनी तुला इंजिनिअरिंगमध्ये नवीन फील्ड दिसेल. आता सॉफ्टवेअर इंजिनियर्स आपल्याला ऐकायला भेटत नाही, आता आपल्याला ऐकायला भेटतं ते IT इंजिनियर्स. सो असे डायव्हर्स फील्ड्स आहेत. सो आपण त्याचा कुठंतरी विचार केला पाहिजे. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीने आता सांगितलं की आम्हाला फक्त सायन्स अँड टेक नको आहे, आम्हाला विचार पाहिजे, आम्हाला आचार पाहिजे, आम्हाला क्रिएटिव्हिटी पाहिजे. बरोबर. मला एक आठवतं की हे सगळं करण्यासाठी ना आपल्याला कुठेतरी ना याच्या मुळाशी जावं लागेल आणि त्यासाठी आपण आत्ता कुठेतरी घुसूयात की न्यू एज्युकेशन पॉलिसी काय आहे, त्यातनं ह्या गोष्टी क्लिअर होत जातील. तर मला एक आवडेल एक डाटा शेअर करायला, पण तो तितकाच दुःखद पण की NSSOने ही जी ऑर्गनायझेशन आहे त्याने एक डाटा जारी केला. जवळजवळ 3.22 कोटी मुलं ही शाळेत जात नाही भारतामध्ये. विश्वगुरू जगाने म्हणजे अगदी नालंदापासून जगासमोर ज्यांनी एक आशेचा किरण ठेवला, जगाला ज्यांनी शिकवलं, त्यांची ही मुलं शाळेत जात नाही आहेत. याच्या मागे ना बरीच कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की
लहानपणी आपल्याला शाळेत का नाही जावं असं वाटायचं रे? कारण की शाळेतून घरी आल्यावर ते चोरचिट्टे असतील, त्या लंगडी असेल, लपाछुपी असेल, हे खेळ खेळायला चिक्कार मजा यायची. शिक्षण व्यवस्था कुठेतरी मुलांना दाबत होती. मुलांचा स्वभावच बंडखोर असला पाहिजे, त्याशिवाय ही ताकदवर मनगट घडणारच नाहीये. आणि त्यासाठी मला वाटतं ही एज्युकेशन पॉलिसी फार हितकारक. आणि आजकाल तर आपण असं पण नाही म्हणू शकत की खेळ म्हटल्यावर त्याच्यामध्ये काही फ्युचर नाही, ते करिअर नाही, ते एक हॉबी असं आपण म्हणू शकत नाही. कारण की जर आपण ह्याच्या 10 वर्षाचा आधीचा कालखंड बघितला तर क्रिकेटर व्हायचं आहे म्हटलं की म्हणायचं की नाही, तू काहीतरी वेगळं बघ, हे करिअर नाही. पण आता असं कोणी म्हणूच शकत नाही, कारण की आपण बघू शकतो की म्हणजे ICCची कोणती टुर्नामेंट झाल्यानंतर लगेच IPL असते. IPL झाली की दुसऱ्या कोणत्या कंट्रीसोबत टेस्ट मॅच सिरीज असते. म्हणजे एक वर्षभराचा तुम्हाला सेट आहे. आणि एका सीझनला तुम्ही करोडो रुपये घेतात क्रिकेटर्स. सो ती पण आता एक नवीन इमर्जिंग अशी फील्ड आहे. आणि अशी फील्ड आहे की जिला कधी मरण नाही. कारण की आता इंजिनिअरिंगचे फील्ड्स तुम्ही बघतात की किती वर खाली आहेत. सो तसं ह्या फील्डबाबत तरी नाही आहे. कारण की इथे टेक्नॉलॉजी तुमची जागा घेऊ शकते, पण खेळामध्ये तुमची जागा नाही घेऊ शकत. बरोबर. हे राष्ट्रीय पातळीचं आणि त्यासोबतच न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये फार छान गोष्ट इन्क्लूड केली, ती म्हणजे वोकेशनल कोर्सेस. आधी काय व्हायचं रे, मी जे करतोय साला A+B² काय ते व्हायचं, ते आयुष्यात कधी उपयोगी पडणार कळायचंच नाही. बट त्यांनी आता एक अगदी 6वी ते 8वीच्या स्टेजमध्ये वोकेशनल कोर्स इन्क्लूड केलेत. म्हणजे काय की तुमच्या एरियामधले जे छोटी छोटी कामं आहेत, सुतारकाम असेल, मातीपासून वस्तू बनवणे असतील, ह्या अगदी नालंदामध्ये सुद्धा शिकवल्या जायच्या. 64 कला जे म्हणतो त्यातही होत्या. आणि लोकल एम्प्लॉयमेंट जनरेट होईल अशा गोष्टीच तुम्हाला शिकवल्या जातील. उदाहरणार्थ बिहारमधलं फार जास्त एक मागासलेलं गाव आहे आणि तिथं जाऊन तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरची शिकवताय, तर त्यात काही पॉईंट नाही. लोकली काय अवेलेबल आहे अशा संस्थांसोबत कोलॅब करणं, जसं गणित मंडळं असतील, कला मंडळं असतील, कविता मंडळं असतील, रिटायर झालेले शास्त्रज्ञ असतील, ते तुम्हाला येऊन तुमच्याशी बोलतील. तुमचे आजी माजी विद्यार्थी ते स्वयंसेवक म्हणून आता रजिस्टर करतील शाळेमध्ये आणि ते तुम्हाला शिकवतील. आता मला एक सांग की एखादा माणूस फक्त येऊन बोलतोय, पण एखादा माणूस त्या क्षेत्रामध्ये काम करतोय, तो स्वयंसेवक कुठेतरी त्याच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं असेल आणि मग तू त्याला येऊन विचारलं की दादा मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे, तोही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, मी काय करू? तर ही अशी उत्तरं मिळतील. हो, अगदी. म्हणजे तो एक खूपच चांगला पॉईंट मांडला की जिथे जे आहे ते चालवलं गेलं पाहिजे. खरं तर याच म्हणजे जी मॅकॉलेची शिक्षण पद्धती होती त्यांनी आपल्याला आपल्या ट्रॅडिशनल जे कस्टम्स कल्चर्स होते त्याच्यापासून लांब नेण्याचं काम केलं. आपण जर बघितलं तर बनारसी साडी किंवा अगदी आपल्या मडक्यांवर जी कोरीव कामं बनतात ना, ती सुद्धा एका कल्चरला डिपिक्ट करतात किंवा एका जागेचं सौंदर्य सांगतात. आणि एका जागेला ते खरं तर हे देतात, काय म्हणतात, काय म्हणू शकतो आपण त्याला, ओळख सांगतात त्याची. सो हे कुठेतरी या शिक्षण पद्धतीने आपल्याला ह्याच्यापासून लांब नेलं आणि ते सोर्सेसच बंद झाले. तर या म्हणजे एज्युकेशन पॉलिसीने हे एक एन्हान्स करण्याचं काम केलं की आता आपल्याला आपलं कल्चर सुद्धा जपायचं आहे. खरं तर अजून एक मी उदाहरण देईल. खरं तर म्हणजे जॉग्रफीमध्ये आपल्याला सांगितलं जातं की पृथ्वी गोल आहे, त्याचा शोध कोणी लावला? बरोबर. आपल्याला पाश्चात्य नाव ऐकायला मिळतं, पण कधी कोणी विचार केलाय का रे की आपला जो वराहाचा अवतार होता त्याच्यामध्ये त्याने पृथ्वी तोलली आहे असं आपल्या कल्चर्समध्ये पण सांगतात किंवा त्याचे विविध आपल्याला जुने स्कल्पचर्स सुद्धा सापडतात. तर त्यांनी जी पृथ्वी तोलली आहे ती गोल दाखवली आहे. म्हणजे आपल्याला पाश्चात्य कुणीतरी सांगण्याआधी आपल्याला माहिती होतं की पृथ्वी गोल आहे. मग हे आपल्याला कसं कळत नाही? कारण की आपलं कल्चर आपल्याला माहिती नाही. कल्चरवरनंच एक मला फार छान मुद्दा आठवला की 5वीपर्यंत आपली मातृभाषेतनंच शिकवण्याचा प्रेफरन्स असावा अशी ही पॉलिसी सांगते. आता हे का सांगते? बरेच लोक आरडाओरडा करतात की मग इंग्रजी भाषा आमच्या मुलाला येणार नाही, इंग्रजी तर आज जगात महत्त्वाची आहे, बाहेरच्या देशामध्ये भारतीय जाऊन काम करू शकतात, त्यांना जास्त प्रेफरन्स मिळतो कारण की इंग्रजीमुळे. पण याची एक दुसरी बाजू आहे. वेगवेगळ्या संशोधनांनी हे सांगितलंय की जर तुम्ही तुमच्या मातृभाषेत शिक्षण घेतलं तर माणूस म्हणून तुम्ही जास्त डेव्हलप व्हाल.
याचं एक उदाहरण देतो. परवाच एक असंच रँडम रील बघत होतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल की ॲक्टर रितेश देशमुख, त्याचा सहज आपल्या बायकोला थोडासा पाय लागला तर तो तिच्या पाया पडला. हे आपल्या संस्कृतीत आहे रे. तू जर हे जे थोटांड फॉरेनर्स म्हणतात ना की आमची संस्कृती कशी ग्रेट, महिलेला पाय लागला किंवा महिलेच्या पाया पडणं हे यांच्यासाठी जगाच्या पलीकडची गोष्ट आहे. किंवा 80 वर्षाचा माणूस अरे 5 वर्षाच्या मुलाला जर लात लागली तर पाया पडतो. हे कल्चरल आणि माणूस म्हणून डेव्हलप होण्यासाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात हे येतात. उदाहरणार्थ लहानपणापासून आपण एक खेळ करतो, माझ्या आईचं पत्र हरवलं, 1ली ते 7वी 7 वर्ष खेळत होतो, मला कळलं नाही हे असं कुठलं पत्र आहे जे अजून सापडलं नाही. पण यातनं माणूस मात्र फार छान डेव्हलप होतो, त्यामुळे हे फार चांगलं आहे. आणि आपण खरं तर बघू शकतो की हे न्यू एज्युकेशन पॉलिसीचं सध्या माझ्याकडे डॉक्युमेंट आहे. ह्या डॉक्युमेंटची तुम्ही लेंथ बघा आणि 86चं पण माझ्याकडे. म्हणजे ह्यावेळेस ह्याच्यावरनं आपल्याला कळतं की एक्सपेक्टेशन गव्हर्नमेंटच्या किती होत्या. आणि आता हे डॉक्युमेंट बघा. सो म्हणजे मला सांगण्याचा हेतू हे की त्यावेळेस गव्हर्नमेंटला खूप गोष्टी अपेक्षित होत्या. एकतर आपला लिटरसी रेट डाऊन होता, माणसांना बेसिक लिहिणं वाचणं सुद्धा अवघड होतं 86मध्ये ना. 86मध्ये देश नुकताच स्वतंत्र झाला होता, सायन्स अँड टेकची गरज होती. त्यात 91चं ग्लोबलायझेशन, बरोबर, 91 साली ग्लोबलायझेशन झालं आणि वर्ल्ड ओपन व्हायला लागलं. आणि आत्ता आपल्याला काय हवं आहे की भाई आपण शिकतो, त्याच्यानंतर आपण परदेशात सेटल व्हायला बघतो. कोणी म्हणजे बघ असं तुला कोणी सापडणार नाही की मी आत्ता ही डिग्री करणार आणि मी आपल्या भारतासाठी काहीतरी एंटरप्रेनर बनणार आणि काहीतरी करणार. मला बाहेर जायचं आहे, त्याच्यासाठी मी ही कंपनी जॉईन करणार पहिली, त्याच्यामध्ये मी हे पोझिशन गाठल्यानंतर मी बाहेर कोणती तरी कंपनी बघणार, किंवा मी इस्रो जॉईन करणार, थोडंसं अनुभव घेणार आणि मी नासाला जाणार. तर भारताला आता अपेक्षित काय की आपल्याकडचं मेक इन इंडिया सारखे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याला बळ देणं, त्याला ग्रो करणं. आणि म्हणूनच त्यांनी एकंदर सगळ्यावर भर दिला आहे की तुम्ही सायन्स अँड टेक तर शिकाच, पण आपलं कल्चर शिका. आपल्या कल्चरनी जे आपल्याला दिलं आहे ते तुम्ही ॲनलाईज करा, कारण की बरेचसे उत्तर आपल्या कल्चरमध्ये, आपल्या हिस्ट्रीमध्ये सापडतील आणि त्यातून तुम्ही शिकून बोध घेऊन ते तुम्ही जगाला द्या. बरोबर. आणि सेल्फ सस्टेनेबल होण्यासाठीचं देशाचा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी देश कार्यरत आहे. आपण नीती आयोगाचं जरी डॉक्युमेंट बघितलं आता तरी त्यांच्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्या अशा एक्सपेक्टेशन्स आहेत की त्याच्यासाठी तुम्हाला एक फील्ड धरून चालणार नाही. म्हणजे तुम्हाला आता फक्त सायन्स, तुम्ही जर आता म्हणाल की सायन्स अँड टेक केल्यानंतर पुढे जाऊन आमच्यासाठी खूप ऑप्शन्स ओपन राहतील, तुम्ही चुकताय. कारण की गव्हर्नमेंटचं ऑफिशियल डॉक्युमेंट, नीती आयोगाचं डॉक्युमेंट सांगतं आहे की वी डू नॉट नीड ओनली सायंटिस्ट or we do not need only technicians, we need masters in all fields, from all fields, including education. म्हणजे आधी मला अजूनही कळतं की टीचर बनणं, प्रोफेसर बनणं, अरे असं म्हणतात की काय म्हणजे हे करिअर्सचं ऑप्शन्सच नाही आहेत. बट आता कुठेतरी गव्हर्नमेंटला असं पाहिजे की आम्हाला टीचर्सच बेस्ट पाहिजे, आम्हाला प्रोफेसर्स बेस्ट पाहिजे, आम्हाला फक्त सायंटिस्ट आणि टेक्निशियन्स नको आहेत, आम्हाला हवेत ते एक बेटर पॉलिटिशियन्ससुद्धा हवेत, आम्हाला बेटर IAS ऑफिसर्स हवेत, आम्हाला बेटर म्हणजे खूप जे सेक्टर्स आहेत जे की अजूनही अननोन आहेत अशा सेक्टर्समधनं सोशलिस्ट असू देत, सोशल वर्कर्स असू देत किंवा सोशल संघटना उभे करणारे अनेक लोक असू देत. सो या सगळ्यात आता आपल्याला गव्हर्नमेंटला पाहिजे, सो त्या दृष्टीने आपण फील्ड निवडली पाहिजे. बरोबर. तुझ्या बोलण्यात 2 मुद्दे आले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इनडायरेक्टली आलं फायनान्शियल लिटरसी, आणि तिसरा मुद्दा आला टीचर्सचा. तर टीचर्सवर जाऊयात. याआधी काय व्हायचं माहिती आहे का, मुलांसाठी काय करायचं यावर भर होता. उलटे आता एक इथे थोडंसं चुकीचं इरिलेव्हंट एक्झाम्पल देतोय पण ते महत्त्वाचं आहे. अमेरिके किंवा युरोपमध्ये ड्रग्सचं प्रमाण फार वाढलं होतं. मग त्यांनी प्रयत्न केला की ड्रग्स कार्टेल कसे पकडता येतील, पण ते दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. पण त्यांनी आता उलटं केलं की स्टुडंट्समध्ये अवेअरनेस कसा पसरवता येईल. चुकीची साईड तुम्ही टार्गेट करत होतात. एखाद्या मुलाला जर एखादा विषय समजत नसेल तर त्या शिक्षकाची चूक आहे की तो तितक्या साध्यापणे शिकवू शकला नाही. त्यामुळे आता शिक्षकांना सुद्धा वेगळे प्रोग्राम असतील
जसं UPSCचे वेगवेगळ्या स्टेजेस असतात, इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर सुरुवातीला प्रिलियम, मेन आणि इंटरव्ह्यू, तसेच क्वालिफिकेशनच्याच पात्रता वाढवल्या जाणार आहेत. प्लस शिक्षक होणं साठी चांगला स्टुडंट असणं महत्त्वाचं आहे, म्हणून त्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रोग्राम्स घेतले जाणार आहेत की तुम्ही मुलांना चांगल्या प्रकारे कसं शिकू शकता. एक. दुसरं, तू सायन्स आणि टेक आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणालास, कालचं उदाहरण आहे रे, S-400. एकही मिसाईल, विचार कर, ही किती दिग्गज गोष्ट आहे. इस्रायल सारखा देश त्याच्या डिफेन्स सायन्स अँड टेकमध्ये पुढे गेलेला, म्हणजे आसमान पकडलेला, त्याने सांगितलं की एकही मिसाईल पाकिस्तानचं भारतावर पडलं नाही. वन ऑफ द कारण आपले आकाश मिसाईल आणि त्यासोबतच त्यापेक्षाही महत्त्वाचं S-400. लोक ते डोक्यावर घेऊन चालतात, पण इथे तू समजतोय का भारतातल्या लोकांनी हे बनवलं नाही. उद्या जर रशियाने ठरवलं बंद करून द्यायचं यांना S-400, तुमच्या मनगटांमध्ये इतकी ताकद नाही का तुम्ही स्वतः बनवू शकाल. इतके क्रिएटिव्ह ब्रेन्स इथे आहेत. तर त्या मानाने ही पॉलिसी फार छान आहे. लास्ट इज फायनान्शियल लिटरसी किंवा सस्टेनेबिलिटी. तू बघ, माझ्या एका मित्राने एक दुःखद पण ठीक छान उदाहरण मला सांगितलं की जे ऊस कामगार आहेत, त्यातल्या त्यांना पगार देतात, चांगलं देतात दिवसाचा. तू जर त्यांच्या घरी गेलास तर LED, छोटंसंच घर पण LED TV, घर सजवलेलं, म्हणजे काय, ते त्यांना मिळालेला पैसा एका ठिकाणी कुठेतरी अचानक वळवतायत, ते इन्व्हेस्ट करत नाहीत. ही फायनान्शियल लिटरसी कुठेतरी लहानपणापासून देणं गरजेचं आहे. तू विचार कर की तुझी आई, कधीही आपल्याला पैसे लागले, आईकडे असतेच पैसे, तिने साठवलेले असतातच. तर हे महत्त्वाचं वाटतं मला. हो, आणि म्हणजे आता खूपच म्हणजे तू बोलला की सायन्स अँड टेकबद्दल पण मी जरा जास्त बोलेल, कारण की सध्या लोकांचा भर सायन्स अँड टेकवर जास्त असतो. तर सायन्स अँड टेकमध्ये सुद्धा जर तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, आता सॉरी मी इंजिनिअरिंगची उदाहरणं जास्त देतो आहे कारण की मी स्वतः इंजिनिअरिंग करतो आहे आणि मला त्या फील्डमधलं थोडंफार आता खूप कळतं आहे. तर इंजिनिअरिंगच्या जर तुम्ही डिग्रीला गेलात तर तुमच्या 4 वर्षाची डिग्री झाल्यानंतर जेव्हा तुम्ही जॉबला बाहेर पडता तेव्हा त्या 4 वर्षांचं नॉलेजसुद्धा आउटडेटेड झालेलं असतं. म्हणजे जे 4 वर्ष शिकलाय ते तुम्हाला काहीच नाही आता पुढे. बरोबर. वेगळंच जग. तर ह्याच्यासोबत ॲडॅप्ट व्हायला तुम्हाला काळाशी सुसंगत राहून सतत शिकत राहिलं पाहिजे. म्हणजेच कंटिन्युअस लर्निंग ही प्रोसेससुद्धा ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेली आहे की तुम्हाला शिकवलं जाईल की कसं शिकायचं, म्हणजे लर्न हाऊ टू लर्न. सो हे खूप एक महत्त्वाचं आहे की एक फील्ड जरी घेतली तर त्याच्यामध्ये बदल तर होत राहणार आहे. पूर्वी त्याचा पेस खूप स्लो होता, आता तो खूप हाय आहे. आणि मला हे सांगायला आवडेल की आता फील्डच राहील नाही. म्हणजे 1 मार्क पडले, 98 मार्क पडले की आमचं सोन्या सायन्स घेणार हे ठरलेलं आहे. तर आता सोन्याने पाहिजे ते घेऊ शकतो तो. बंच ऑफ सब्जेक्ट त्याला आवडतील ते 11वी नंतर तो घेईल आणि डिग्रीचा काय तो प्रोग्राम असेल. पहिलं कसं व्हायचं रे, आपला देश हा फार गोष्टी किंवा छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स आहेत. एखादा माणूस त्याने 1 वर्षाची डिग्री केली, 2 वर्षाची, त्याकडे पैसेच नाही पुढे शिकायला. आता 10 वर्षानंतर जरी तो आला त्याला 1 वर्षाचे 2 वर्षाचे सर्टिफिकेट मिळेल आणि त्याच्यानंतर तो त्याचं शिक्षण हे कम्प्लीट करू शकेल. म्हणजे आता मी याच्यावर तू जर थोडी लोकांना आयडिया दिलीस की न्यू एज्युकेशन पॉलिसी थ्रू जे 10+2चा 10+2+3 किंवा 4चा पॅटर्न जो होता तो आता बदललेला आहे. पण तुम्ही म्हणाल की हे इम्प्लिमेंट कुठं झालं आहे, मग कसं काय तुम्ही फील्ड्सबाबत बोलताय. बरोबर, पॉसिबल आहे. डबल ग्रॅज्युएशन सारखे जे NEP मधले मुद्दे आहेत ते आज लागू केलेले आहेत गव्हर्नमेंटनी. इम्प्लिमेंटेशन पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या हातात नाही. आपण त्या जे न्यू एज्युकेशन पॉलिसीला कसं ॲडॅप्ट होतो आहे किंवा त्याच्याशी कसं जुळवून घेतो आहे हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे सुरुवात आपल्यापासूनच झाली पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट स्टेप्स घेणारच आहे, बरं, सुरुवात आपण करायची. आणि त्याच्यासाठी मी सांगेल की फक्त सायन्स अँड टेकवर अवलंबून राहू नका. जरा तुम्ही त्यातले बदल पहा. त्याच्यामधला स्कोप आता हळूहळू कमी होत चालला आहे कारण की त्याची जागा आता AI घेत आहे. ChatGPT सारखे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, ChatGPT आणि AI सारखे प्लॅटफॉर्म्स ते आता ऑलमोस्ट ते जग कव्हर करू शकतात. पण अशी काय क्षेत्र आहेत की ज्याच्यावर AIचा ओव्हरलॅप नसेल किंवा
AI तिथे कमी काम करेल, जिथे माणसाच्या मेंदूची गरज जास्त पडेल. तर असे विषय आहेत का? तर आहेत ना. हेल्थ सेक्टर घ्या. ओके, फक्त हेल्थ सेक्टरच नाही, आता एंटरटेनमेंट इंडस्ट्री तुम्ही म्हणाल की पूर्वी ते करिअर म्हणून पाहिलं जायचं नाही, आता ते करिअर म्हणून सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये पण फक्त एंटरटेनमेंट म्हटल्यावर ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेस येत नाहीत. बॅकफिल्डला खूप कामगार असतात. कामगार म्हणण्यापेक्षा खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत बॅक एंडला. एवढंच नाही, खेळ पण एखादा तुम्ही पाहू शकता जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणून. किंवा अजून सोशल वर्कमध्ये खूप काही करता येऊ शकतं. कारण त्याच्यानंतरनं तुम्ही हे बनू शकता, सायकोलॉजी स्टडी करू शकता. कारण की आजकाल कन्सल्टन्सी खूप वाढली आहे. कारण की इतकं कमी सध्या आपल्याला असे लोक भेटतील की जे हसत खेळत रोज चाललेत. कोणी ना कोणी सतत टेन्शनमध्ये असतं. ते टेन्शन कशामुळे? कारण की तुम्हाला ॲडॉप्ट व्हायला अवघड जातं. बरोबर, तुमची ॲडॅप्टिबिलिटी तुम्हाला अवघड जाते, म्हणून तुम्हाला त्याचं साईड इफेक्ट्स टेन्शनमध्ये, स्ट्रेसमध्ये, आणि त्याच्यामुळे मग तुम्ही मुलांवर सांगणार की सोन्या माझ्यासारखं करू नकोस, तू जरा नीटनेटकं बघ. आणि खरं तर हे नीटनेटकं बघ म्हणजेच तू स्वतःला ओळख. हे AI ॲडॅप्टेबिलिटीवरून मला एक मुद्दा आठवला की आता शिक्षण हे फक्त फॉर्मली 4 भिंतींमध्ये नाही राहिले. तुमची 80 वर्षाची आजी शिकू शकते. मला एक काल परवाचाच एक्झाम्पल आठवतं की आमच्या गावामध्ये सोलार पंप लावायचे होते आणि मावशीला वगैरे यांना विहिरीतनं ते म्हणत होते की आपण सोलार लावून घेऊ, त्यामुळे खर्च वाचेल भविष्य काळामध्ये. पण मी म्हणलं ते सोलार पॅनल लय महाग येतात, माफ करा, पण माझी आजी म्हणली की अरे ते मोदी आता योजना देतोय की ते कमी पैशात होऊन जात आहे. म्हणजे इतका अवेअरनेस वाढला लोकांमध्ये की मोदींनी ज्यावेळेस मांडलं की डिजिटल आपण हे काही करू शकतो, टेक्नॉलॉजी आणू शकतो, लोक उठून म्हणत होती तुम्ही एका कोपऱ्यातल्या खेड्यात कसं नेट नाही आणणार आहे. पोहोचला आज, जगाने हे स्वीकारलं की भारत हे करू शकतो. एक दुसरं जे AI बद्दल तू बोललास, मला त्यात एक ॲड करायचं आहे. आता PhD सोबत तुम्हाला PhD प्लस AI म्हणजे समजा मशीन लर्निंग प्लस AI हे पण करता येणार आहे. आणि AI जॉब रिप्लेस नाही करणार आहे. ज्या माणसाला AI येतं तो माणूस जॉब रिप्लेस करणार आहे. त्यामुळे ही एक चांगली संधी आहे तरुणांना सुद्धा की AI क्षेत्र, स्वतःच्या क्षेत्रामध्ये AIला जोडून काही करता आलं तर तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध होतील. कारण की समज की मी ॲज तुला जॉब देतोय, तर मी बघेल की हा क्रायटेरिया, हा तर सगळ्यांचा क्रायटेरिया, एक क्रायटेरिया आहे, +1 याच्यामध्ये काय, तर ते +1 कुठेतरी AIचं काम करू शकतं. आणि ही जी रटाळ काम आहेत की कॅल्क्युलेशन असेल, ते एक्सेल वगैरे जे काही असेल, आता AI ते रिप्लेस करत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त थिंकिंग किंवा क्रिटिकल थिंकिंग याचं तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. ह्या पॉलिसीमध्ये सुद्धा की रटाळ काळपणा काढून टाकला आहे त्यांनी. उदाहरणार्थ की गांधीजींची चळवळ, आता तारखा नाही विचारला जाणार तुम्हाला, आता विचारलं जाईल गांधीजी जर मवाळा सोडता जहाल असते तर काय. सो याला भर दिला क्रिटिकल थिंकिंग. आणि चेतनला हेच म्हणायचं जो तो AI बाबत म्हणत होता की जे पारंपरिक सायन्स अँड टेकच्या फील्ड्स आहेत, म्हणजे मी जसं की सांगत होतो की फक्त त्याचा विचार करू नका, जर तुम्ही दुसरीकडे कुठेही गेलात तरी तुम्ही त्याची साथ सोडू नका, हे चेतनचं म्हणणं आहे. आणि चेतन जसं की म्हटलंच की फक्त ते एक तुमची पारंपरिक फील्ड धरून चालणार नाही. तसंच मला म्हणायचं आहे की तुमचा डिग्रीच्या कागदाला काही व्हॅल्यू नाही, ते फक्त एक हे सर्टिफिकेट टाईपचं काम करेल की हे ह्याला माहिती आहे किंवा हे ह्याने केलं आहे. बट हे जे कोर्सेस एक्स्ट्रा असणार आहेत किंवा जे तुमचं काय म्हणतात त्याला कंटिन्युटी असेल लर्निंगमधली, किंवा तुमचे जे प्रयत्न असतील नवीन नवीन शिकायचं, ते तुम्हाला जास्त मदत करणार आहेत. बरोबर. मला याच्यात ॲड करायला आवडेल की तू जे म्हणलास की कोर्सेस नवीन असतील, तर आत्ता फक्त चिक्कार कोर्सेस आहेत. जसं एक फाउंडेशन कोर्स म्हणून आहे चाणक्य मंडलचा, मीही त्याच्यात शिकलो आहे. आत्ताच एक परवाचं उदाहरण आहे, 12वीत माझ्या एका मित्राला 97 मार्क पडले. हो, आपल्या काळात पडत होते का एवढे मार्क? का पडले याचं एक कारण आहे, मी तुला सांगतो. की तो जरी 12वीला असला, तो ह्या कोर्सेसमध्ये, म्हणजे त्याच सोबत UPSCचे पण ते कोर्सेस चालतात, पण ह्या मुलांच्या सान्निध्यात आला आहे. हिस्ट्री ऑप्शनलचा मास्तर, त्यांच्यासोबत तो गप्पा टप्पा टाकत असतो.
त्यामुळे एक वर्ल्ड व्ह्यू त्याचा प्रस्थापित झालाय. मला म्हणायचं काय, हा कोर्स चालवणारे एक IAS अधिकारी आहेत. म्हणजे काय की त्यांनी फार चांगलं जग बघितलंय किंवा जगात ज्या चांगल्या गोष्टी आहेत ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमधल्या मी बऱ्याच गोष्टी शिकलोय. आमचे जे याच्या आधी कोर्सेस केलेले लोक आहेत तर ते येऊन आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतात. त्यामुळे असे कोर्सेस लावा की ज्याने जगाचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या मुलांचा वाढेल. आता चेतननी जसं की सांगितलंस की जगाचा बघण्याचा दृष्टिकोन, तर दृष्टिकोन इन द सेन्स की तुम्हाला जग फिरायची गरज नाही आहे, फक्त विचार काय करायचा, विचार कसा करायचा हे शिकणं देखील आज महत्त्वाचं आहे. आणि तेच चेतन सांगतोय की जे तो बोलला की चाणक्य मंडलचा फाउंडेशन कोर्स जो मी देखील केला आहे आणि खरं त्याच्यामुळेच आम्ही दोघं भेटलो आहे खरं तर. आणि आनंद आहे आम्हाला त्याचा एक की एक खूप ओव्हरव्ह्यू मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की आजकाल आहे ना, म्हणजे मी एक बघतो की पालकांपेक्षा मुलं खूप पुढची असतात. म्हणजे पालकांपेक्षा तर नक्कीच 4 गोष्टी त्यांना जास्तीच्या माहिती असतात. म्हणजे मोबाईलचंच उदाहरण घे. मोबाईलमध्ये पालकांना किती कळतं आणि मुलांना किती कळतं. म्हणजे 3 वर्षांचं लेकरू जरी असेल ना, म्हणजे माझा भाचा 3 वर्षांचा आहे, त्याला मोबाईल बरोबर चालवता येतो, अगदी गेमसुद्धा खेळता येते, व्हिडिओसुद्धा लावता येतो. तर हे जे आहे ना की मुलं ही जी जनरेशन आहे ती 5G आहे. एज्युकेशन सिस्टीम 2G होती आहे आणि आत्ता पण ती 5G नाही असं मी म्हणेन. मुलं तर 5G आहेत, त्यांना ॲडॉप्ट होता येतं तर त्यांना ॲडॉप्ट होऊ द्या. त्यांना पुढचं माहिती आहे. दे कॅन प्रेडिक्ट फ्युचर, यू कांट, बिकॉज यू हॅव ऑलरेडी लर्न दी जनरेशन अँड यू आर स्टील इन दॅट जनरेशन वाईल दे आर अहेड ऑफ दी जनरेशन असं मी म्हणेन. यात एक मुद्दा मला ॲड करायला आवडेल की हे खरं आहे, जनरेशन पुढे चालली आहे, पण एक धोका आहे, मुलं फार डेस्परेट झालीत आजकाल. हे करायचंय, अरे माझ्या मित्राने ही डिग्री घेतली म्हणून मी घ्यायला चाललोय. याचं मला वाटतं की माझ्या मित्राने ही डिग्री गेली हे म्हणण्यासारखं आहे की माझ्या मित्राने लग्न केलं म्हणून मला करायचंय. तर यात काही अर्थ नाहीये. तुम्हाला जे आवडतं ते करा. 100 पैकी 1 गुण तुमच्यात असा आहे, म्हणजे 100 माणसांपैकी 99 माणसांपेक्षा 1 तुम्ही काहीतरी वेगळं आहे तुमच्यात, ते शोधा. स्कोप, आता पालक एक प्रश्न कॉमन असतो पालकांचा, काय की स्कोप कुठल्या फील्डला आहे बाबा, त्यात नोकरी शोधूयात. तर स्कोप फील्डला नसतो, स्कोप हा माणसाला असतो. राईट. म्हणजे जसं चेतन बोलला की आपल्याकडे 64 कला आहेत आणि आधी मेन्शन केलंच होतं. त्या 64 कलांपैकी 1 कला आपल्याकडे असतेच. आता तर 65 AI धरलं तर AI धरलं तर आता 65. तर 65 पैकी 1 कला आपल्याकडे आधीपासूनच असते. आपला लक्ष असलं पाहिजे मला दुसरी कोणती घेता येते किंवा शिकता येते, आणि जर ती दुसरी जर तू शिकलास तर तुला तिसरी कोणती शिकता येते. त्याला आज खूप महत्त्व आहे. म्हणजे माझ्या मित्राने ते घेतलं म्हणून मी ते घेतो, माझ्या मित्राने ते केलं म्हणून मी करतो असं म्हणून चालणार नाही. तुला काय येतं, तुला काय जमतं, तुला काय करायचं आहे, तू स्वतः काय करू शकतोस याच्यावर आता तुझं जग तू बांधू शकतोस. आता हे पॉडकास्ट मला वाटतं ह्या डायरेक्शनला नेऊयात आपण. हे सगळं आपण बोलतोय ते कुठेतरी अरेंज करूयात, आणि हे खरंच पॉसिबल आहे का? राईट. म्हणजे जसं की आता आम्ही अख्ख्या फील्डमध्ये अख्ख्या सिरीजमध्ये म्हणजे या एपिसोडमध्ये मांडलं की फक्त ह्याला नाही तर तुम्ही ह्याला पण बघा, त्याला नाही तर तुम्ही ह्याला पण बघा. बट हे ॲक्च्युली पॉसिबल आहे का? तर येस, इट्स पॉसिबल. आणि कसं तर आता तर गव्हर्नमेंटनी एक पाऊल घेतलं आहे की ग्रॅज्युएशन्समध्ये त्यांनी बदल केलेत. जी पारंपरिक मार्कांची सिस्टीम होती ती बदललेली आहे. आता अगदी शाळांमध्ये सुद्धा मी आता हे इम्प्लिमेंट होताना बघतोय की ABC अकॅडमिक बँक क्रेडिट, ज्याने तुमचे जे गुण असतील ते क्रेडिट फॉर्मॅटमध्ये बँकेत जसे पैसे जमा होतात तसे तुमच्या एका अकाउंटमध्ये जमा होतील, ते कॅरी फॉरवर्ड होत जातील. आणि समजा तुम्ही एक फील्ड करताय, इंजिनिअरिंग करताय, आणि तुम्हाला असं वाटलं की मला इंटरेस्ट नाही आता ह्याच्यामध्ये, तर तुम्ही 1 वर्ष केल्यानंतर सर्टिफिकेट घेऊन तुम्ही कोर्स स्विच करू शकतात आणि ह्याच्यामधले क्रेडिट्स तुमच्या त्या ह्याच्यामध्ये कॅरी फॉरवर्ड केले जाऊ शकतात. याच्यामुळे एक सिस्टीम एनेबल झाली आहे की इंटरचेंज करण्याची आणि तरीसुद्धा सेम लेवलला राहण्याची. बरोबर. हां, मला यामध्ये एक फार छान मुद्दा ॲड करायला आवडेल
एक किस्सा काय ॲड करायला आवडेल की तू जे क्रेडिट्स म्हणला ना, हे आपल्या दर्शकांना सांगूयात नेमकी काय. म्हणजे एक उदाहरण देतो की आम्हालाही मागच्या वर्षी क्रेडिट सिस्टीम होती, त्यामध्ये आमचे मास्तर पण फार धमाल. त्यांनी आम्हाला प्रोजेक्ट दिला की 2 व्हिडिओ रेकॉर्ड करून आणायचे, म्हणजे दोघांपैकी एक कुठला तरी व्हिडिओ रेकॉर्ड करून आणायचा. एक तर म्हशी भादरतात कशा आणि एक कलई करणं. आम्ही सगळ्या हसायला लागलो. त्या माणसाने शांत बघितलं आणि म्हणले, आत्ता तरी तुम्हाला हे शोधणं इझी आहे का? 150 वर्षानंतर ह्या गोष्टी, आपल्या पारंपरिक गोष्टी संपणार आहेत, त्याचं कोणीतरी डॉक्युमेंटेशन केलेलं हवं. आणि तर हा जो विचार आहे, हे क्रिटिकल हे स्किल बेस आता एज्युकेशन झालंय असं म्हणता येईल. त्यासाठी आपण जे म्हणतोय की प्रॅक्टिकल आहे का, तर ही एज्युकेशन पॉलिसी जास्तीत जास्त ग्राउंड लेवलला जाऊन काम करते. जसं आदिवासी भाग, त्यांची भाषाच वेगळी आहे रे, काय शिकणार आहेत ती मुलं? त्यांच्यासाठी आता वेगळी पुस्तकं डेव्हलप केली जाणार आहेत. जे स्पेशली एबल लोक आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगळा अभ्यासक्रम, वेगळी पुस्तकं डेव्हलप केली जाणार आहेत, ज्यामुळे प्रत्येक माणूस आपल्या कन्व्हिनियंटनी आता शिकू शकणार आहे. शिक्षण हे आनंददायी प्रोसेस असली पाहिजे, ना की दप्तर उचलली आणि निघालो शाळेला. त्यामुळे मला हे कुठेतरी वाटतंय प्रॅक्टिकल आहे आणि फार छान वर्क होईल. जसं आदिवासींच्याच आणखीन एक सांगतो, लँग्वेजचा एक जो मुद्दा आहे, सो तो पण आता त्यांनी तो छान इन्क्लूड केला. अगदीच. म्हणजे जे क्रेडिटचं सिस्टम जे आहे, मग त्याच्यामध्ये असं आहे की आता तुमचे पारंपरिक मार्क्स टाईप नसणार. म्हणजे एखादा तुम्ही सब्जेक्ट पास केला म्हणजे तुम्हाला 4 क्रेडिट्स मिळाले, आणि समजा नाही केला तर 0 क्रेडिट्स. म्हणजे ह्याच्यामध्ये मार्किंग सिस्टीम नाही आहे. ओके, सो ह्याच्यामुळे काय होतं, जे मनामध्ये राहतं ना, अरे त्याला जास्त आहेत, हे नाही आहे आता. सो हे पॅरेंट्सनी सुद्धा थोडंसं समजून घेतलं पाहिजे की आता बस 80च्या मागे नाही धावायचंय, 80च्या मागे नाही धावायचंय, धावायचं 101च्याच मागे. फक्त ते 101 कशात आणि कुठे हे तुमच्या मुलांना ठरवलं. बरोबर. ह्या पॉडकास्टच्या आता कुठेतरी एंडला चाललोय आपण. त्यात फक्त एक मुद्दा की तुम्ही बाकीचं गव्हर्नमेंटची काळजी करू नका. आता ही जी एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यात ती घाई करणार नाहीत. 2030 ते 40 पर्यंत ती पूर्ण इम्प्लिमेंट होणार आहे. इतका वेळ का, एक गोष्ट नीट सेट केली जाईल, त्यातनं ती कंप्लीट झालाय का टास्क तो नाही चेक केलं जाणार, त्यातनं रिझल्ट आलेत का हे चेक केलं जाईल, 5 वर्षांनी बदल केला जाईल आणि जे बेस्ट आहे ते तुमच्या मुलांना मिळेल. तुमचं काम काय आहे, मी जसं ते एक मगाशीचा फाउंडेशन कोर्स म्हणलं किंवा एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत जे तुमच्या मुलांना व्हॅल्यू ॲडिशन देणार आहेत, त्या जास्तीत जास्त मुलांना शिकवणं. चांगली पुस्तकं वाचायला लावा. बऱ्याच मुलांना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असतो. का असतो? वन ऑफ द मोठं रिझन आहे शब्दसंपत्ती नसते. अरे किती गावाकडची किती सुंदर लेखक आहेत आपल्या मराठीमध्ये, त्यांची पुस्तकं वाचायला लावा. त्यामुळेच ते जे सुरुवातीचं लँग्वेजचं होतं तेही त्याच्यामुळेच होतं. तर ह्या एक्स्ट्रा गोष्टी करू शकता. शिवाय तुम्हाला जर स्पेसिफिक डाऊट असेलच की आमच्या मुलाला कुठली फील्ड घेऊ, एकतर बऱ्याच लोकांना फील्ड माहीत नसते, BEd काय, BE काय. ह्या व्हिडिओच्या खाली एक लिंक देऊ, त्याच्यामध्ये फक्त बेसिक अर्थ लिहिले असतील की ह्या डिग्र्यांचे अर्थ काय. तुम्ही कुठल्याही मेळाव्याला जाता आणि फक्त ऐकून भारी वाटतं तुम्हाला, पण बोलणाऱ्यांचे चणे पण विकतात. तुम्ही बेसिक वाचून जा, त्यांना स्पेसिफिक तुमच्या मुलाविषयी प्रश्न विचारा, त्याची उत्तरं मिळतील. एक्झॅक्टली. जसं तो म्हणला की आता शेवटीकडे आलंच पाहिजे. जाता जाता एक मुद्दा सांगायचा आहे की एखादा मुलगा आता जर इंटरव्ह्यूला गेला तर त्याचे डिग्रीचे कागद असे बाजूला ठेवले जातात. त्याला विचारलं जातं की बाबा रे करंटला काय चालू आहे, करंट इव्हेंट्स, करंट न्यूजमध्ये काय चालू आहे. सो जसं की किंवा तू काय केलं आहेस, काय करतोस. डिग्री तुझी झाली जरी 5 वर्ष असतील, होऊन 5 वर्ष झाले असेल तरी विचारतील तू काय करत होतास, काय करतोस. सो आता महत्त्व आहे की तुम्ही किती ॲक्टिव्ह राहता, आणि या ॲक्टिव्ह राहण्याला महत्त्व असल्याने तुमच्या मुलांना नेहमी प्रोत्साहन द्या विविध गोष्टी करण्याचं. अभ्यासाशीच रिलेटेड असं नाही, तू पुस्तकच घेऊन बस असं नाही, तुला जे करायचं ते कर, पण काहीतरी कर. हेच. सो ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला आणि तुमच्या पाल्याला जर व्हॅल्यू ॲडिशन मिळालं असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच स्पॉटिफायवरही आम्हाला फॉलो करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा, आणि तुमच्या कुठल्याही सजेशन असतील तर त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.